एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवो, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवरा, आठवीन पाय हा माझा नवरा, आठवीन पाय हा माझा नवरा,
बसलेली मंडळी टाळी. विठ्ठल 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 एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. कूलर बंद कर ना, त्याचा लय आवाज येतो. बंद कर. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. मला नाही म्हणल्यावर तुम्हाला कसं. बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी
ओवाळूनी सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवेत्ति किल शक्तिधर स्वदाम्नां अन्यावच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दासु तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू श्री संताची ये माता संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत एक वेळ करी या दुखा वेगळे दुरितांचे जाळे उगवोनी आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा थोर महात्म्याच्या पुण्यस्थितीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपल्या सर्वांचं दैवत म्हणलं तर काही वावगस होणार नाहीये. आमच्या सर्व साधकाची माय आणि बाप सुद्धा विद्यार्थी अवस्थेमध्ये जे झाले असे असणारे जयराम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा फिरता सप्ताह आणि त्यामधील ही पहिल्या दिवसाची पहिल्या सत्राची सेवा माझ्याकडे आलेली आहे. एक सांगू, तुमच्या समोर कीर्तन करण्यासाठी मी उभं राहायचंच नाहीये, कारण इथं ऐकणारे कमी कीर्तनकार जास्त उपस्थित आहे. बरोबर आहे का नाही? कोणीतरी एका गुरुबंधूने उभं राहायचं आणि त्यांना अर्धा 1-1.5 तास सेवा करायची, म्हणून मी बाबांची सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. विठ्ठल 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 सत्याची आखणी झाल्यानंतर माझा पहिला प्रश्न होता की बा कीर्तनाच्या ऐवजी दुसरी कोणती सेवा माझ्याकडे द्या, एखादी पंगत द्या. म्हणलं मला जी लागेल ती सेवा द्या. का बाबांकडे शिकायला जरी नव्हतो तरी पण महाराष्ट्रामध्ये असा महाराज नाहीये त्या काळाचा की ज्यांच्या अंतःकरणामध्ये बाबाची आदरयुक्त भीती नाहीये. महाराज मी खरं सांगतो तुम्हाला, बाबा सायकलवर चालल्यानंतर काय पोर रस्त्याने चालतील महाराज, काय पोरग बिना टोपीचं चालेल. खरोखर मी 4 वेळेस बाबाला विचारायला आलो, पण 4ही वेळेस शिव्या खाऊन परत आलो.
बरोबर आहे का नाही? अगदी वारकरी संप्रदायाचे वैराग्याचं महामेरू म्हणलं तर काही वाव बसवणार नाहीये. आणि त्या बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. अगदी सुंदर नियोजन आपल्या पंचक्रोशीतील मंडळींनी केलंय. पावसानं रात्री थोडी घाण केली, आपलीच केली अशी नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आला. पण खरं सांगू का, आपल्या बाबाच्या पुण्यतिथीचा उत्सव तुम्ही एवढ्या प्रेमानं करताय, एवढ्या श्रद्धेनं करताय. पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये, तालुक्यातल्या लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये. आपल्या बाबाचा पुण्यतिथीचा उत्सवच आपण एवढ्या थाटामाटात करतो की ते पाहण्याची इच्छा मेघराजाला सुद्धा झाली, म्हणून पावसानं हजेरी लावलेली. बरोबर आहे का नाही? रात्री सगळीकडेच पाणी होतं, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. पण अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. बसणारे मंडळी, पहिला प्रश्न अभंगात प्रवेश करण्यापूर्वी असा निर्माण करतो की जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आला असावा हो की ते तुकोबरायला पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. शास्त्राच्या दुःखामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. पहिलं जे दुःख आहे ते दारिद्र्याचं दुःख. दारिद्र्याच्या दुःखाचा काय विचार करायचा? जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? अरे, तुकोबराय हयात असताना तुकोबरायला कोणी महाराज म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी स्वामी म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी बाबा म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी शास्त्रीजीही म्हणत नव्हतं. तुकोबराय हयात असताना लोक तुकोबरायला तुकोबा शावकार म्हणायचे महाराज. आणि व्यवहाराचा नियम आहे, ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याला काय म्हणतात? शावकार म्हणतात. मालिकेमध्ये एक अभंग आहे, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आदित्व हा देव कुळपूज्य, नये बोलोपरी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. हा अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. अरे, दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असू शकतं? बसणाऱ्या सर्वच मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे. तालुक्याचा एखादा आमदार जर आपल्या ओळखीचा असला तर तालुक्यात गाडी तुमची कोणी आवडत नाही. लोक म्हणतात, ओ त्या महाराजाचे आणि त्या आमदाराचे चांगले संबंध आहे. 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या आणि माझ्या ओळखीचा असला तर जिल्ह्यात तुमची गाडी कोणी आवडत नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याच्या कीर्तनाला जाऊन बसत असेल, मला नाही वाटत तो राजा तुकोबराय गरीब असतील म्हणून. संप्रदायाच्या लोकांनी का संप्रदाय गरीब दर्शवला मला काही कळत नाही महाराज. जो उठतो तो उठतो, जे कीर्तनात तेवढंच सांगतो की संप्रदायातले लोक गरीब आहे. अरे नाही रे बाबा, नो. वारकरी संप्रदाय कालही श्रीमंत होता, वारकरी संप्रदाय आजही श्रीमंत आहे, आणि वारकरी संप्रदाय उद्या सुद्धा श्रीमंत राहणार आहे महाराज. खरं सांगू का, जेवढ्या संतांचं चरित्र तुम्ही जर पाहिलं, त्यातले कोणतेच संत तुम्हाला दिसायला असतील त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख केलेला असेल, पण साधू संतांसारखं श्रीमंत या जगामध्ये कोणी नाही. म्हणून दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही. ठीक आहे बाबा, पापाचं दुःख, आता साधू संतांच्या ठिकाणी पापाचं दुःख नाही, प्रमाण घ्या. झुंजार ते एक विष्णुदास जगीन पाप पुण्याअंगी. अजून एक दुसरं प्रमाण किती सुंदर आहे पहा. तुका म्हणे आम्ही झालो बसणारे मंडळी. पहिलं प्रमाण दिलं की झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्याअंगी. साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाहीये आणि त्या ठिकाणी पुण्य नाही. मग काहो महाराज, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही 1, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही 2,
मग का हो महाराज दारिद्र्याचं दुःख तुम्हाला आणि मला सामान्य माणसाला काय सांगू गरबीची यातना मज भोगिता नारायणा. ट्रबल कमी कर दादा याचं, ए बाळा ट्रबल कमी कर याचं. काय सांगू गरबीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्याताच. हे तुमची आणि माझी परिस्थिती. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला, गर्भवासी दुःख नये साधू संतांच्या जीवनामध्ये गर्भवास कसा असेल. गर्भवासी दुःख न येता जाता हृदय असता नाम तुझे. मग बसणारी मंडळी, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही. एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. दोन, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. तीन, मग तुकोबराय देवाला म्हणतात तरी कसं, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. तुकोबराय देवाला सांगतात, देवा रात्रंदिवस तुझी सेवा करतोय. कशासाठी करतोय? तुझी कृपा माझ्यावर व्हावी म्हणून. मग रात्रंदिवस तुझं चिंतन करून, रात्रंदिवस तुझं भजन करून, देवा बायको अन्न करता मरण पावली तरी येत किंचितही तुझा परमार्थ सोडला नाही. मग एवढा तुझा परमार्थ करून दिवसेंदिवस तुझ्या आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय. काय झालंय? वाढत चाललंय. रात्रंदिवस तुझं भजन करून दिवसेंदिवस तुझ्या आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय. आणि खरं सांगू का देवा, याचं कारण फक्त जाळ आहे. ही जगद्गुरु तुकोबरायची भूमिका अशी नाहीये महाराज. निळोबरायने आपल्या गवळणीमध्ये गवळणीची भूमिका सुद्धा हीच आहे. देवा हे कृष्णा, काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी. याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग. देवा हे काही एका जन्मात नाही केलं, जन्मोजन्मांतरी अनेक जन्मापासून हे करत आलो. मागे बहुत जन्मी आणि ह्याची करीत आलो. एवढ्यावर गवळणी थांबल्याने गवळणी देवाला सांगता, देवा काय नाही केलं कृष्णा तुझ्यासाठी आम्ही. याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी मंत्राचा जप केलाय, तुझ्यासाठी वेदांताचं अध्ययन केलं. पण एवढं सर्व करून आमच्या पदरात काय पडलं? काय मोकलिले वनी सावजानी विधिले. मग गवळणी आपल्या अंतकरणातला आक्रोश तुकोबराय वर्णन करतात. किती सुंदर आहे पहा. कानया
तुकोबरायच्या अंतकरणातली तळमळे तीच गवळणीच्या अंतकरणातली तळमळे. तुकोबराय सांगतात, हे देवा, रात्रंदिवस तुझ्यावर सगळं करून, परमार्थ करून, हे सर्व काही करून दिवसांदिवस तुझं आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय. आणि त्या अंतर वाढण्याचं कारण फक्त जाळे. ते अंतकरणातलं ममत्व रूपी जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून मुक्त कर. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एक वेळ करी या दुःखा एक वेळ करी या दुःखा आठवीन पाय माझा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा, ओ पांडुरंगा, ऐका ना, एक छोटंसं दुःख माझ्या जीवनातलं आहे, ते तुम्ही निवारण करा. काय आहे? एक वेळ करिया दुःख वेगळे, दुरितांचे जाळे उगवूनी. जाळं म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात आलं असेल. मासे पकडण्यासाठी घेऊन जातात समुद्रात, त्याला काय म्हणतात? हो, जाळच म्हणतात. पारधी समाजाचे लोक जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी लावतात, त्याला काय म्हणतात? जाळं. आपण सशे ल्यावऱ्या चित्र पकडतात नाही काय? वाघोरमध्ये आपल्याला बरोबर आहे का नाही? एखादा जंगली प्राणी पकडण्यासाठी जंगलात लावल्या जातं, त्याला काय म्हणतात? जाळं. पण जे जाळं तुमच्याही डोक्यात आहे, जे जाळं माझ्याही डोक्यात आहे, ते सांगायचं नाहीये. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. अंतकरणामध्ये नको त्या गोष्टीविषयी जे असणारं ममत्व आहे, त्या ममत्वाचा नाश करा, असं जगद्गुरु तुकोबराय. गोकर्णाने भागवतामध्ये आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो जाळ्या संबंधातच आहे ना. पिताश्री देहेस्तिमांस रुद्रे भीमतीम तेजत्वम जायाश्रुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशव जगदी दक्षिण भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भो भक्तिनिष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. पण करू काय? धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जा जंगलामध्ये जा, भगवंताचं भजन करा. महाराज, जसा हा श्लोक आहे तसंच माझ्या महाराजांचं प्रमाण किती सुंदर आहे पहा. माया विघ्ने भ्रमला
संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायची एवढे उपकार आहे महाराज. आपण सगळं भाग्यवान आहोत. उत्तर प्रदेशच्या जेवढे काही कथाकार आहे त्यांना भागवताचा आश्रय घेण्यासाठी एक तो उपनिषदातले श्लोक आहे किंवा तुलसीदासजीचे दोहे किंवा गीतेतले श्लोक आहे. आपण एवढे भाग्यवान आहे, आपण भागवतातले श्लोक नाही म्हणलं तरी चालतं. नाथ महाराजांच्या 25 गवळणी पाठ केल्या, निळोबरायच्या 25 गवळणी पाठ केल्या, जगद्गुरु तुकोबरायची बालक्रीडा पाठ केली, नामदेवरायची बालक्रीडा. अरे काय करून ठेवलंय महाराज. एका श्लोकाचं बघा ना तुम्ही, देहेस्ति मांसरुद्रे अभिमतीम तेजत्वम, जसच्या तसं माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईन. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलंसं म्हणतोय, त्याच्यामुळेच तर जीवनामध्ये दुःख होतंय महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ओ देवा, अंतकरणामध्ये जे मम्मत रूपी जाळ आहे ना, ते जाळं नष्ट करा आणि एकदा मला या दुःखातून मुक्त करा. एक सांगू, साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख निर्माण झालं त्या त्यावेळेस ते परमार्थाविषयीच झालं महाराज. आपल्या दुःखाचा विचार कीर्तनात करायचा नाही. आपल्याला कशामुळे दुःख होईल आणि का होईल काही सांगता येत. दुःख जरी प्रत्येकाचं भिन्न भिन्न असेल, पण प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही काही लोकांकडे प्रॉपर्टी भरपूर आहे महाराज, 100-100, 200-200 कोटीचे मालक असतात. आपण जर त्यांच्या घरी जेवायला गेलो तर आपल्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात आणि त्यांच्या ताटात 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर, नुसतं टुळू गुलाबजाम करता येईल. आपण म्हणावं साहेब खा ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणावं साहेब खा ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणावं साहेब थोडं तर घ्या. साहेब म्हणतात महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2. माझा देव एवढा हुशार आहे महाराज, ज्यावेळेस पचत होतं त्यावेळेस माणसाला शिळ्या भाकरी सुद्धा दिल्या नाही आळंदीमध्ये. देवाचं गणित आहे बरं महाराज ते. एका महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकाराचं कीर्तन आमच्या गावाकडं होतं. मग मी फोन केला, म्हणलं बाबा या ना जेवायला आमच्या घरी. आता मला माहीत होतं त्यांना शुगर वगैरे. मग आपण मस्त पालखाची भाजी, कारले वगैरे, ज्वारीची भाकर वगैरे केली आणि जेवत असताना त्यांनी चतकोरच चपाती खाल्ली. म्हणलं बाबा काही स्वयंपाक चुकला का? नाही रे म्हणजे सुंदर स्वयंपाक केला. मग बाबा एवढं प्रेमानं केलं, तुम्ही अर्धी सुद्धा भाकर खाल्ली नाही? त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ते मला सांगत होते म्हणे, पुरुषोत्तम ज्यावेळेस खाव वाटत होतं त्यावेळेस दगड सुद्धा आळंदीत भेटले नाही म्हणे खायला चांगला. आणि आता खायला एवढं आहे की देव गोळ्या घेतल्याशिवाय काही खाऊ देत. देवाचं गणित आहे महाराज. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी. आणि हल्ली मनानं दुखी असणाऱ्या लोकांचा भरणा तर एवढा वाढला बाबा 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 बाबा. खरं सांगू, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची प्रसिद्धी, दुसऱ्याचं लौकिक पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही अशाला मनदुखी म्हणायचं. काय म्हणायचं? मनदुखी. HIV सारख्या महारोगावर सुद्धा डॉक्टर लोक तज्ज्ञ इलाज करतील काही ना काही. ब्लड कॅन्सर होत्या त्याच्यावर सुद्धा डॉक्टर लोक इलाज करतील. शुगर होत्या, कॅन्सर होत्या, काही होत्या. पण दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही याला कोणत्या डॉक्टरकडे न्यावं? अशा लोकांचा भरणा महापूर आलाय महाराजा. लोकांचा विचार करू नका, द्या सोडून. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. काही लोकांकडे पैसे नाही म्हणून दुःखी आहे, काही लोकांकडे पैसे नाही म्हणून दुःखी आहे, काही बिचाऱ्याकडे एवढे मोठे झाले की ते ईडीमुळे दुःखी, आणि तिसरा वर्ग आपल्यासारख्याचे पाहून दुःखी आहे. काय कळत नाही. सगळ्या लोकांनी फक्त एकच प्रमाण पाठ केलंय, कावळे गुरुजी, देती घेती काय त्या प्रमाणावर PhD करतो काय महाराष्ट्र, काही कळेल ना मला. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवा. तुम्ही सगळे गुरुबंधू मंडळी, माझा एक प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. देती घेती नरका जाती तुकोबरायचं प्रमाण आपल्याला वेदापेक्षा प्रमाण आहे, बरोबर आहे का नाही? कारण तुकोबराय आपले बाप आहे, तुकोबराय आपली आई आहे. मग तुकोबरायचे प्रमाण महाराष्ट्रातलं काय, भारतातला कोणताही नास्तिक माणूस सुद्धा नाकारू शकत नाहीये. मग देती घेती नरका जाती जर हे खरं आहे तर 2000 घेती तेही नरका जाती, 20,000 घेती तेही नरका जाती. का तुकोबरायने 2000साठी काही वेगळा स्वर्ग निर्माण केला? हा नाही, हे तसंच आहे महाराज. वाटतंय तुम्हाला? काही लोक म्हणतात महाराज अहो पैसा जर निषिद्ध मानलाय ना तुकोबरायने, मग तुम्ही रुपया जरी घेतला तिथं फक्त बाल्कनीमध्ये काही बसतील, काही 3 टायर AC, काही 2 टायर AC, तिथं सुद्धा पण आहे सगळे तिथंच बरं महाराज. जगद्गुरूच्या तुकोबरायच्या प्रमाणानुसार हे बघा, पैसा किती घेता याला महत्व नाहीये. संप्रदायातल्या लोकांनी पैशाचा वापर करत जाऊ नये गाड्यांनो. मर्यादा, आचरण हे तुमच्या आचरणाची आचारसंहिता असली पाहिजेत, बोलण्याची आचारसंहिता असली पाहिजे, चांगलं प्रमाणाची आचारसंहिता असली पाहिजेत. आपले लोक का बोलतात अरे कुंभमेळा आहे 2027ला कुठं नाशिकला, तर त्या संन्याशांच्या व्यवस्थेचा विचार महाराज किती व्यवस्था करण्याचा निधी 25,000 कोटी रुपयाचा आहे. किती?
अरे 1.5 वर्षाचा खर्च जर 25,000 कोटीचा आहे तर संप्रदायाला मला नाही वाटत अजून एवढे चांगले दिवस आले असतील. म्हणून माझी विनंती गड्यांनो, आता एवढं मोठं कार्य करायचं आपल्याला. काही गुरुबंधू मंडळी म्हणले महाराज की आपल्याला असं असं करायचं. म्हणलं तुम्ही कोणतंही कार्य हाती घ्या, आम्ही त्याच्यामध्ये काय आहोत, सहभागी आहोत. तुम्ही जीही सेवा सांगसाल त्याच्यामध्ये पहिला नंबर. मी मग दादांनाच त्या दिवशीच मी जालन्याला गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही कोणतंही काम बाबांच्या नावानं हाती घ्या, कारण की बाबाचे नुसते आपल्यावरच उपकार आहे असं नाहीये महाराज, बाबाचे अख्ख्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांवर उपकार आहे महाराज. काही लोकांना मी बाबाचा शिष्य आहे सांगायची लाज वाटते बरोबर आहे का नाही. पण आळंदीत ज्यांना कोणीच नव्हतं, अरे आता कीर्तन आहे, आता पखवाज वाजवता येतो, आता कथा करता येतो, आता तर तुम्हाला येडे बी चांगले म्हणतील. पण ज्यावेळेस तुम्हाला काहीच जमत नव्हतं त्यावेळेस तुमची माय म्हणून तुमचा 15-15 वर्ष स्वीकार करणारी फक्त आळंदीतली एकच माऊली होती, ती म्हणजे जयराम बाबा होते. जयराम बाबाच्या तिथून गेल्यानंतर कोणी संस्थेत बसलं, कोणी कुठं गेलं, कोणी कुठं गेलं, पण पहिलं अधिष्ठान जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जरी बाबाच्या अगोदरची होती पण तिथं राहायची व्यवस्था नव्हती महाराज, तिथं खाण्याची व्यवस्था नव्हती. आता पंक्ती सुरू झाल्या गौतम बाबा बरोबर आहे का नाही. आता थोडं विद्यार्थ्यांना राहायची व्यवस्था. आता संस्था किती छोटी होती जुनी संस्था, गुरुजन राहत होते 4-5 जण, राहण्यासाठी जागा नव्हती. राहण्याचीही व्यवस्था आणि खाण्याचीही व्यवस्था आणि लेकरांकडून अभ्यास करून घेणारे फक्त मला वाटतं जयराम बाबा होते. विठ्ठल 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 कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. हे तुमच्याने माझ्या जीवनातलं दुःख आहे. साधू संतांच्या जीवनामध्ये दुःख तरी काय येऊ शकतं. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे जी तळमळ, तू का म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे न निश्चयाची. ज्या ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये दुःख झालं फक्त भगवंताच्या भेटीचं, कै मी उद्धार पावे तळमळ एवढीच आहे. कै मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान, चित्त माझे पुसावेसी हे जे वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील, मज काय लाज राखेल, भेटी लागे जीवा लागली से आस. रात्रंदिवस फक्त त्या भगवंताच्या भेटीचं दुःख साधू संतांच्या अंतकरणामध्ये. अरे मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी हे शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, तुला जगाचा मालक अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. ज्या रस्त्याने माझा जगाचा मालक येणार आहे तो रस्ता झाडून घ्यायचा, त्याच्यावर रांगोळी काढायची, एवढी 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकाची काय झाली? कृपा झाली. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख झालं परमार्थ विषय झालं. महाराज सांगतात, बाबा ओ देवा ऐका ना, हे अंतकरणामध्ये जे जाळं जे आहे ते जाळं नष्ट करून एकदा मला तुम्ही या दुःखातून मुक्त करा. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून. ठीक आहे तुम्ही बरोबर आहे. हे जर मी तुमचं केलं तुम्ही करसाल काय?
चरणामध्ये तुकोबराय सांगतात, एकदा जर तुम्हाला या दुःखातून मुक्त केलं ना देवा, मी काय करील, मी तुला आश्वासन देतो. हे तुकोबरायचं आश्वासन होतं. कोणाचं होतं? आजकालच्या पुढाऱ्याचं नव्हतं. कोणाचं आश्वासन? तुकोबरायचं. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, रातन दिवस मी तुझं चिंतन करील. तुकोबराय खरं तर कंटाळले होते. तुकोबराया देवाला सांगायचे, देवा किती वेळेस पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. तुकोबराय देवाला सांगता, देवा कंटाळलो मी, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. तुकोबराय देवाला सांगता, देवा या संसार रूपी समुद्रातून मला सोडवण्याची ताकद फक्त तुझ्याकडे आहे. बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. मायबाप, जगाच्या मालकाशिवाय तुम्हाला या संसारातून कोण सोडू शकतं? तुमच्या आणि माझ्या मनामध्ये एक अहंकार आहे की मला हा सोडवल, मला तो सोडवल. बसणारी मंडळी, सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिनी. शेवटी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी नेका चक्र पाणी वाचून या. अरे ज्या दिवशी जगाचा मालक हात वर करेल त्या दिवशी तुम्हाला कोण वाचवणार आहे महाराज? म्हणून बसणारे मंडळी, अख्खं जग तुमच्या विरोधात गेलं तरी चालतं, फक्त देव विरोधात नाही गेला पाहिजे. आणि देव सोबत असल्यानंतर देव सखा जरी जगावगे कृपा करी. लोकांच्या कृपेचा जास्त विचार करत जाऊ नका महाराज. सांसारिक लोक कधी कृपाही करतील, कधी डोक्यावर घेतील आणि कधी पायाखाली तुडवतील. समाज येतो, बरोबर आहे का नाही? अरे ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या महात्म्यांचा जर हा समाज झाला नाही तर आपल्यासारख्या कीर्तनकारांनी तर यापेक्षाच करू नका महाराज. काही परिसरामध्ये गेल्यावर मला तर हसू येतं. काही महाराज सांगतात, महाराज या तालुक्यातले जेवढे काले आहे ना तेवढे या पठ्ठ्याचे. मी म्हणल तो कीर्तनकार, मी म्हणल तो गायक, मी म्हणल तो वादक, मी म्हणल ती माईक सिस्टीम. असा गोड गैरसमज माझ्या गुरुबंधू मंडळीच्या मनामध्ये. मला त्यांना सांगायचं, बाबांनो लक्ष देऊन ऐका. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याने काय अपेक्षा करायची? लोक आपल्यावर प्रेम करतात. आता पाऊस चालू आहे ना सध्या. परवा दिवशी मी कीर्तनाला गेलो महाराज संजूबा. लोक म्हणतात, महाराज लोक अजिबातच ॲडजस्ट करत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. माझ्यापासून ते गाव फक्त 3 किलोमीटर दूर होतं. किती किलोमीटर दूर होतं? 3 किलोमीटर. ते म्हणे, महाराज मंडप उडून गेला, सगळा पाऊस, गारी बिरी खूप झाल्या. म्हणलं काही काळजी करू नका, मी येतो, आपण जेवण वगैरे करून मी निघून जातो, मला नारळ सुद्धा देऊ. ते म्हणे, महाराज तुम्ही येऊच नका. डायरेक्टच रद्द करतात लोक. अबर पैसे नाही पण कमीत कमी जेवू तर घाला. 400 किलोमीटर आला ना. आणि आपण जर एखादी तारीख रद्द केली ना, महाराज आहे ना तू, सुरुवात होती लगे डायरेक्ट. बाबा कठीण ताळ आहे. पहिली गोष्ट तर माणसं तुमच्यावर प्रेम करत नाही, हा पहिला मुद्दा आहे. तुम्ही मोठ्या भ्रमात आहे की लोक मला मानतात, लोक तुम्हाला मानत नाहीये. तुमच्याकडून लोक तुम्हाला पैसे देतात आणि काम करून घेतात. महाराज काय करतात? एक मुलगा मला म्हणे, महाराज मी IT ला आहे, मला 5 कोटी रुपये काय आहे मंथली, म्हणजे वर्षाला काय आहे पॅकेज आहे. अरे म्हणलं 5 कोटी नाही 10 कोटी जरी पॅकेज असेल तर ती कंपनी तुझ्याकडून काय करून घेते? काम करून घेते महाराज. अरे आपण जर म्हणलं ना तब्येत खराब आहे, ढोक महाराजांची तब्येत पाठीमागं मणक्याचं ऑपरेशन झालं, मी भेटायला गेलो होतो. मग भेटल्यानंतर म्हणलं, बाबा तब्येत वगैरे कशी हो? मला म्हणे, पुरुषोत्तम 150 कीर्तन रद्द केले म्हणे मी. किती रद्द केले? 150. पण 150 कीर्तनामधून एकही फोन मला असा नाही आला की बाबा तुमच्या मणक्याचं ऑपरेशन झालं, तुम्ही आराम करा, काळजी करू नका. लोक म्हणायचे नुसतं येऊन बसा, कीर्तन करू का नका पण जा. म्हणजे लोकांना तुमच्या मणक्याची गरज नाहीये, लोकांना तुमच्या गुडघ्याची गरज नाहीये. कारण याचं कारण आपण काही सेवाच करत नाही तर लोक प्रेम कसे करतील? हा पहिला मुद्दा आहे. विठ्ठल तोपर्यंत लोक प्रेम करतील. एक, जोपर्यंत तुमचं वक्तृत्व चांगलं आहे तोपर्यंत लोक तुम्हाला प्रेम करतील. 2, माझे गुरुजी संजय महाराज पाटणकर हे जगन्नाथ अण्णाकडे राहायला होते महाराज. जगन्नाथ अण्णाने त्यांना 5 गाढवं घेऊन दिले होते. खरं ते कुंभारे जातीला आमचे गुरुजी, आणि खूप प्रेम करायचे जगन्नाथ अण्णा त्यांच्यावर. मग त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला, अण्णा थकले. त्यावेळेस आम्ही भेटायला गेलो होतो. मला काही त्यावेळेस कळत नव्हतं, मी लहान होतो. म्हणे चाल, अण्णा खूप मोठे कीर्तनकार आहे, संप्रदायाचं वैभव आहे. महाराज ज्या अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी पैठणच्या वाळवंटात 2-2 तास लोक येऊन बसायच्या अगोदर मला चांगलं आठवतं.
सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीला अन्नाचं कीर्तन जर घाटावर असलं तर कीर्तनकार लोक प्याना सोनीचा टेप घेऊन बसत होते त्यावेळेस. आठवतं ना, प्याना सोनीचा टेप 1,500 भेटायचा तो, बरोबर आहे का नाही? कीर्तनाला पब्लिक कमी, कीर्तनकार जास्त. एवढं ज्या माणसाचं वक्तव्य, त्या माणसाचं बोलणं बंद झाल्यानंतर महाराष्ट्र सोडून द्या, घरच्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. हा जगाचा नियम आहे. म्हणून तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत जादूगार, हात चांगला आहे तोपर्यंत लोक म्हणते वा वा काय पखवाज वाजवता तुम्ही, वा वा वा. हे सगळं हे चुकीचं आहे महाराज. जोवरी चळनगा मानती लहान थोर देह सुखाची आकाचा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे. अजून दुसरं एक प्रमाण आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे. याच्या पुढचं प्रमाण किती गोड आहे. झाल्या हिन शक्ती नाख मुख गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे. म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही देवावर टाका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. देव ज्या दिवशी तुम्हाला सोडत त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणी वाचवणार नाही. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होता. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हावा म्हणून प्रभू रामचंद्राने चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण काढला, त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. निश्चित प्रभू रामचंद्राला कळालं की माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलंय. त्या चिखलामध्ये हात घातल्यानंतर एक रक्तानं माखलेलं बेंडूक थरथर थरथर कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतलं. बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस तू. आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बेंडूक सांगू लागलं, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? ज्या दिवशी देव विरोध करत त्या दिवशी कोण वाचवणार आहे? अख्खं जग विरोधात जाऊ द्या तुमच्या. जितने तारे गगन में उतने शत्रू होय, जापर कृपा रघुराम की बाल नबाका होय. तुम्ही फक्त देवाचे अधीन जा आणि देवावर जबाबदारी टाका. तू कोबराय सांगता, देवा बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू देवा केलं तर मी काय करील?
तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम अगदी नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. सर्वच गुरुबंधू मंडळींनी खूप सुंदर, मला वाटतं महाराष्ट्रात सर्वच संतांच्या सर्वच गुरुवर्यांच्या मोठ्या मोठ्या पुण्यतिथ्या होतात. आपणही तो फिरता सप्ताह, मला वाटतं हा फिरता नारळी सप्ताहाची बरोबर आहे, नारळी सप्ताह. फक्त याचं स्वरूप दिवसेंदिवस कसं मोठं होईल याच्यासाठी आपण जर सर्वांनी प्रयत्न केले तर निश्चित बाबांना अजून बरं वाटेल. काय देऊ शकतो महाराज? आपल्याला बाबांनी एवढं दिलं, आपण त्याच्या उपकारातून कधी ऋणी होऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही? पण मोठ्या महात्म्याचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला की देवालाही बरं वाटतं. तुका म्हणे देवा त्यांची देव सारावे परतेनं संत पूजावे. बाबांचा उत्सव खूप थाटामाटात तुम्ही सर्व मंडळी करत आहात. निश्चित एखाद्या वेळेस सेवा करण्याचा योग आम्हालाही द्या. गुरुबंधू मंडळी म्हणले की आपल्याला मंदिर वगैरे बांधायचं, तुम्ही सर्व मंडळी ठरवा. मंदिराच्या ऐवजी दुसराही एखादा चांगला उपक्रम जर तुम्ही राबवला, बरोबर आहे का नाही, तर त्या उपक्रमामध्ये तुम्ही जी सेवा मला देसाल, मी नारदाच्या गादीवर सांगतो माझा सिंहाचा वाटा त्याच्या, बरोबर आहे का नाही? कारण की कीर्तन नका सांगत जाऊ, कीर्तन कोणीही करायचं. एखाद्या महात्म्यांना बोलवायचं ज्यांनी बाबाचं जीवन अनुभवलेलं आहे, अशा महात्म्यांना बोलवायचं. आपण फक्त बाबांना पाहिलेलं आहे, बरोबर आहे का नाही, पण बाबाचं जीवन खूप महाराज. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण फक्त 2 महात्म्यांसाठी जन्माला आलेले आहे. एक म्हणजे माझे बोधे बाबा आणि दुसरे म्हणजे जयराम बाबा महाराज. रामकृष्ण हरी बाबाचा अर्धा तास चालत होतो महाराज, अर्धा तास रामकृष्ण हरी. अहो 1.5 मिनिटं जर चाल वाढली तर शिवाय देतात लोक खालून. ही आपली पात्रता आहे. आपण जर एखादी चांगली चाल रूप पाहत लोचनीची लय वेळ म्हणजे लोक म्हणतात यार बाबा उरक आहे बाबा, कीर्तन सुरू कर की. आणि बाबाचं रामकृष्ण हरी अर्धा तास चालत होतं. साधना होती महाराज. खूप भजन केलं बाबांनी, भजन केलं, पोरांना मारलं बी. बाबा ज्यांनी बाबाचा मार खाल्ला ते तर महाराज खरोखर भाग्यवान आहे. पण बाबांनी जेवढं मारलं त्याच्यापेक्षा जास्त जीव लावला बरं महाराज. किती श्रीखंड खाल्ला असेल महाराज आपण, ट्रॅक्टरनं नाही ट्रकनं श्रीखंड खाल्ला महाराज तिथं. 12ही महिने पाची पक्वानाच्या पंक्ती. बाबाचे खूप उपकार आहे. त्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण सर्वच गुरुबंधू मंडळीने एवढं सुंदर नियोजन केलं. निश्चित द्यावे तेवढे धन्यवाद गुरुबंधू मंडळीला आहे. हा चालू जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी संत चोखोबराय संस्थांच्या वतीने 11,000ची पावती मी तुम्हाला देतो. जास्त लागत आहे देऊ, पण मंदिराला तुम्ही सांगितलं जे लागेल त्यांना म्हणलं तुम्ही मला सेवा सांगा. काय आपण प्रत्येकाकडे जा, सप्ताह फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नका ठेवू. महाराष्ट्रामध्ये जयराम बाबाचा खूप मोठा वर्ग आहे महाराज, बरोबर आहे का नाही? खूप मोठे मंडळी आहे. आता ते मोठे बाबांची पुण्यतिथी करतात ते लोक, ते खानदेशातच करतात. त्यांना म्हणलं तुम्ही कधी इकडं विदर्भातही आलं पाहिजेत, पश्चिम महाराष्ट्रातही आलं पाहिजेत. कारण संस्थेचे विद्यार्थी अख्ख्या महाराष्ट्रातच आहे ना, खानदेशातच थोडे आहे काही. त्यांना म्हणलं नुसत्या चिखली तालुक्यामध्ये 700 विद्यार्थी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यार्थी आमच्या तालुक्यात आहे. एखाद्या वेळेस नारळ तुम्ही आम्हालाही देऊन पहा. आपल्याला काय तिथं येणारा कीर्तनकार काही घेत नाही, कुणी जण काही घेत नाही, फक्त जेवण्याची व्यवस्था घ्यावी लागते. आणि आता सध्या महाराष्ट्र खूप सदन आहे गुरुजी. तुम्ही कोणालाही सांगा पंक्ती घ्यायचे, लोक पाची पकवानाच्या पंक्ती, साधे माणसं जेव घालतात महाराज. म्हणून बाबांचा सप्ताह पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मोठा कसा होईल आपण सर्वजण बसू एखाद्या चांगल्या मोठ्या ठिकाणी. आणि तुम्ही जी जबाबदारी टाकसाल ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहेत. अगदी सुंदर नियोजन. या सर्व पंचकृषीतील मंडळी, आपण जरी बाबांकडे शिकलो असेल, पंचमुनीबानी यांच्या परिसरामध्ये पंचकृषीतील सर्वच मंडळींनी सहकार्य केलं. निश्चित तुम्हा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. उपस्थित सर्वच गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर
रात्र दिवस पांडुरंगा रात्र दिवस रात्र दिवस पांडुरंगा प्रातस्मरणीय परमपूजनीय ब्रह्मीभूत श्रीगुरु सर्व साधकांचे मायबाप वारकरी संप्रदायाचं भूषण पूजनीय गुरुवर्य जयराम बाबा भोसले यांच्या पुण्यस्मरणाचा फिरता नारळी सप्ताह श्री क्षेत्र हनुमाननगर अर्थात रवणा तालुका गणसांगवी आणि संपूर्ण पंचक्रोशीने हा नारळ मानाचा उचललेला आहे आणि नारळ उचलल्याप्रमाणे अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी आपल्या समोर मूर्त स्वरूपामध्ये साकार होतो आहे आणि संपूर्ण परिसराचा नुसता जिल्ह्यातूनच नाही तर उभ्या महाराष्ट्रातून 7, 8, 9, 10 जिल्ह्यातून समाज या ठिकाणी येतो आहे आलेला आहे रस्त्याने आहे. आदरणीय आमचे गुरुबंधू आणि परमपूजनीय जयराम बाबा भोसले यांच्यावर अपार निष्ठा अंतःकरणात धारण करून उभ्या हिंदुस्थानामध्ये आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा तथा ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज सर्व साधू संतांच्या कीर्तन भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे भागवताचार्य कीर्तनरत्न हरिभक्तिपरायण गान कोकिळा पुरुषोत्तमजी महाराज पाटील हे फार मोठे संत सेवक आहेत, मोठे कीर्तनकार आहेत. त्यांचा वेळ हा सहसा उपलब्ध होत नाही हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आहे, परंतु तरीसुद्धा आमच्या गुरुबंधू मंडळाने त्यांना एक फक्त निरोप दिला, महाराज आमची अशी इच्छा आहे का तुम्ही बाबांची सेवा करावी. बाबांच्या सेवेबद्दल त्यांच्या अंतःकरणात कोणती भावना आहे त्यांनी 2-2.5 मिनिटाच्या त्यांच्या मगाच्या चिंतनामध्ये बोलून दाखवलं की मला कीर्तन सोडून कुठलीही सेवा द्या. कीर्तन सेवेसाठी त्यांच्याकडं वेळ नाही, डायरीमध्ये लिहायला जागा नाही. एका दिवशी 2-2, 3-3 कीर्तन आहेत तरी समाजाची अपेक्षा आहे आम्हाला फक्त आणि फक्त पुरुषोत्तम महाराज पाहिजेत. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण त्यांच्यावर असलेली संतांची कृपा आहे, यांच्यावर असलेली गुरुची कृपा आहे. एक सांगू का, पाठांतर करायला बुद्धी लागते, पाठांतर करायला बुद्धी लागते, पण पाठ केलेलं ऐन वेळेला आठवायला ही गुरुची कृपा लागते. आणि त्या अनंत अशा गुरुवर्यांच्या यादीमध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावं लागतं पूजनीय जयराम बाबा भोसले यांचं. आणि म्हणून त्या गुरुच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण करत असतो, परंतु महाराज बोलून गेले गुरूंच्या ऋणातून उतराई होणं कधीही शक्य नाही. मग प्रयत्नच करायचा नाही का? तर प्रयत्न केला पाहिजे. आणि महाराजांनी मोठ्या अंतःकरणानं, म्हणजे खरं म्हणायचं म्हटलं तर महाराजांचं वय अतिशय कमी आहे. महाराजांची साधना, महाराजांचे आळंदीतील अभ्यासाचं तो वातावरणाचा काळ आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत.
अतिशय कमीत कमी वेळेमध्ये एवढी हिमालय एवढी उंची त्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये गाठली. हे सहसा सगळ्यांना शक्य होत नाही. आमच्या संस्थेचे अध्यक्ष बोलून गेले, पुरुषोत्तम महाराज जेवढी उंची तुम्ही गाठली ना तेवढं उंची गाठण्याचं स्वप्न लाखो कीर्तनकाराचं आहे, पण हे जे तुम्हाला लाभलं ना हे तुमच्या श्रद्धेचं फळ आहे. आज जवळजवळ दररोज 1000-1200 किलोमीटर फिरणारे आमचे गुरुबंधू हे महाराज मंडळी, पण कधी काटा मोडत नाही. याचं कारण काय आहे? अहो, इथून जालन्यापर्यंत पैठणपर्यंत तुम्ही गेलात तर 20-25 अपघात कुणालाही दिसतात, परंतु महाराजांच्या कधी आजपर्यंत काटा मोडला नाही, कधी अडचण नाही. याचं कारण एक आहे, त्यांनी कधी गुरुच्या कार्यासाठी गुरुबंधूच्या मदतीसाठी कधी त्यांचा हात मोकळा कधी बाहेर निघालाच नाही. त्यांचा वेळ मोकळा नाही पण मन मोकळं आहे. हात कधी पण सदैव त्यांचा असा भरलेला आहे. त्यांनी महाराजांनी सांगितलं, महाराज असं असं कार्य करायचंय. महाराज म्हटले काहीही सांगा आणि कितीही सांगा आणि कितीही वेळा सांगा, हे त्यांच्या अंतःकरणाचं मोठेपण आहे. महाराज असंच तुमचं सहकार्य या मंडळाला असावं म्हणण्यापेक्षा हे मंडळच तुमचं आहे. तुमच्याशिवाय मंडळ होत नाही. आणि मंडळ हे नुसतं यांचं नाही तर तुमचं मंडळ आहे. तुमचं मंडळ म्हणलं का घरचं मंडळ नका डोक्यात आणू, हे मंडळ तुमचं आहे. आज तुमच्या सहकार्याशिवाय कुणी काही करू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली, कार्यक्रम जिल्ह्यापुरता ठेवायचा नाही, जिल्ह्यापुरता नाहीच. जे संत उभ्या त्रैलोक्याचे त्यांना आपण जिल्ह्यामध्ये ठेवणारे कोण आहेत? अहो, त्यांचं नारळ घेण्यासाठी अनेक जण डोळ्यात तेल घालून वाट पाहतात आम्हाला मान मिळावा. तो भाग्याने आपल्या परिसराला मिळाला. आदरणीय रामायणाचार्य आपल्या बागाचं भूषण, दिनकर महाराज चिमणे, भीमराव महाराज असतील, पाचफुले महाराज असतील, आमचे शेळके महाराज आणि संपूर्ण परिसरातील कीर्तनकार, गायनाचार्य, दिंडी चालक, संस्थापक या सर्वांच्या वतीने हे नारळ उचललेलं आहे. म्हणून हे नारळ फक्त हनुमान नगरचं नाही, फक्त वैयक्तिक कोणाचं नाही, तर संपूर्ण आपल्या परिसराचं हे तुमच्या स्मरणात राहू द्या. आणि आज ज्यांनी कीर्तन केलं आदरणीय पुरुषोत्तम दादा पाटील, या कीर्तनासाठी आळंदीपासून, पंढरपूरपासून, तुळजापूरपासून लांबून लांबून आमचे गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आले. एवढ्या लांबून ही सर्व मंडळी येतात, तर आपणही 2-2.5 दिवस सर्वांनी या ठिकाणी द्यावीत अशी विनंती आहे. फार सुंदर आणि भव्य नियोजन करण्याचा प्रयत्न केला महाराजांनी. पार्किंगसाठी रात्री रान रिकामं केलं. रात्रभर ते महाराज जागे आहेत. का? ही आमचे पित्र हेच आहेत, पित्र हेच आहेत. आणि म्हणून पूजनीय बाबांच्या सेवेमध्ये जे जे काही करता येईल, ज्या ज्या संकल्पना आहेत त्या त्या प्रत्यक्षात राबवण्यासाठी आमची गुरुबंधू मंडळी कटिबद्ध आहेत. आमच्याच संकल्पनाने तुम्हाला जर काही सुचलं, काही आठवलं, काही सांगण्याचा तुमची भावना असेल तर आवर्जून एखाद्याच्या कानात सांगा. तुमच्याही सूचनांचं पालन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. असं काही नाही आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं. भगिनी वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, तुम्हाला काही वाटलं वेगळे पण सुचवायचं वाटलं, काहीतरी असं करावं वाटलं का जेणेकरून या कार्यक्रमात आणखी वृद्धी होईल, अनेक वैभवशाली होईल, असंही सुचवा. आदरणीय महाराज यांचं कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित गुरुबंधूंचं कीर्तन होणार आहे. सायंकाळी परमपूजनीय महंत निगमानंद महाराज गडाचे महंत स्वामी जनार्दन स्वामी महाराज यांचंही सुश्राव्य असं कीर्तन आहे. दुपारच्या कीर्तनाची वेळ 2 ते 4 आहे. सायंकाळच्या कीर्तनाची वेळ ऐका, दुपारी आपण जसा जसा प्रसंग येईल त्या त्यानुसार कार्यक्रमात बदल होणार आहे. आज सकाळी नाश्ता समस्त ग्रामस्थ मंडळी मांदळा यांनी भव्य अशा स्वरूपाच्या नाश्त्याची व्यवस्था केली. दुपारी समस्त ग्रामस्थ हनुमान नगर यांचा महाप्रसाद आहे. रात्री पावसाच्या वातावरणातही हनुमान नगरच्या बंधू भगिनींनी अन्नप्रसादाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था केलेली. टाळी वाजवून स्वागत करा या मंडळीचं. अहो, पावसाच्या वातावरणात माणसं घर सोडत नाहीत, त्याही वातावरणात यांनी सुंदर अशी व्यवस्था केली. अनुकूल काळात कोणी करतं, वाऱ्या वावदानात कोणाला करणं शक्य नाही, तरी आमच्या महाराजांचा शब्द आपण सर्वांनी पाळला, म्हणून तुमचं कौतुक आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये समस्त ग्रामस्थ रवणा, म्हणजे कालच दिंडी प्रदक्षिणा काला झाला, एवढं सर्व झाल्यानंतरही मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठी सढळ हाताने त्यांनी अन्नप्रसाद, अगदी मिष्टान्नाचं भोजन ठेवलं, म्हणून त्याही ग्रामस्थांसाठी आपण एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि यानंतर आदरणीय आमचे पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांनी गोड असं कीर्तन केलं. अन्नदाते समस्त ग्रामस्थ हनुमान नगर मित्र मंडळी, ग्रामस्थ मंडळी
यांच्याकडून यांच्याद्वारे आदरणीय पूजनीय आमचे गुरुबंधू पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. पटकन ग्रामस्थ मंडळातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचे आजचे अन्नदाते आणि महाराजांचा सन्मान म्हणण्यापेक्षा गुरुवर्य बाबांचा प्रसाद आणि त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा द्यायच्यात की त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा. त्यांच्याकडनं अशीच गुरुवर्यांची सेवा करून घ्यावी. खरं म्हणजे महाराज दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा चोखोबरायांचा उत्सव करतात. त्याच पद्धतीचं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त व्हावं यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अन्नदाते मंडळीवरती या, काही अलीकडनं या, घ्या शाल श्रीफळ. त्याचबरोबर परमपूजनीय जयराम बाबा भोसले यांची सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी महाराजांना अर्पण करण्यात येत आहे. गुरुवर्य जयराम महाराज की जय. त्याचबरोबर उद्या पहाटे काकडा आरती होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील थोर असे कीर्तनकार हरिभक्तिपरायण आक्रूर महाराज साखरे यांचं सकाळी कीर्तन होणार आहे. उद्या दुपारी उपस्थित महाराज मंडळींपैकी कीर्तन होईल आणि सायंकाळी गोड असे कीर्तनकार महाराष्ट्रातील मोठे वक्ते भागवताचार्य सोपान महाराज शास्त्री यांचं सुंदर असं कीर्तन उद्या सायंकाळच्या सत्रात होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी